आज आपण पाहणार आहोत हरतालिका पूजेसाठी लागणारं साहित्य आणि हरतालिका पूजेमध्ये ज्या 16 पत्री वापरतो त्या कोणकोणत्या ते. नमस्कार, मी सोनाली. सर्वप्रथम देवीची ओटी, हळदी कुंकू, सुहासिनीचं वाण, भस्म, गंध, त्याचसोबत 5 प्रकारची फळे, धोत्र्याचं फळ, धूप, अत्तर, कापसाचे वस्त्र, हार आणि तांदूळ, 16 प्रकारची पत्री, आरतीचं ताट, बेल, दुर्वा, विड्याची पानं, बदाम, खारीक, नाणी, सुपारी, हळकुंड असं विड्याचं साहित्य, नैवेद्यासाठी खडीसाखर आणि गुळखोबरं, सखी पार्वतीसाठी गजरा, पूजेसाठी फुलं, अभिषेक घालण्यासाठी पंचामृत, दूध, गरम पाणी, थंड पाणी, छोटे चौरंग, समई, शिवपार्वती, गणपती बाप्पाचा फोटो, हरतालिका कथा पुस्तक, सखी पार्वती, गणपती, नंदीची मूर्ती, वाळूचे शिवलिंग, चौरंग, ऊस, कर्दळी इत्यादी आणि सोबत कलश. हे सगळं साहित्य झाल्यानंतर आता आपण देवीची ओटी कशी भरायची ते पाहूया. आता देवीच्या ओटीमध्ये पीस नारळ, तांदूळ, खारीक, खोबरं, बदाम, हळकुंड घ्यायचं, नारळाला हळदी कुंकू लावायचं आणि 5 वेळा ओटी भरताना असं तांदूळ घालायचं. या पद्धतीनं केल्यानंतर आपली देवीची ओटी तयार. 16 प्रकारच्या पत्रीमध्ये जास्वंद, आघाडा, चिक्कू, सीताफळ, उंबर, आंबा, पानाचा विडा, चाफ्याची पाने आणि मक्याचा तुरा, गौरी, तुळस, दुर्वा, धोत्र्याचं पान आणि फूल, बेल, झेंडू आणि पेरू आणि सोबत भोपळ्याची पानं असं फळं आणि फुलांची पानं आपण घ्यायची. थँक्यू.